तुळजाईच्या कृपेने गावात पुरेसे अन्न उपलब्ध आहे. जे होतं नव्हतं ते सगळं आमच्या पुढ्यात आणलं. आम्हाला विश्वास आहे की हे तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. तिच्यामुळे मला दिसायला लागलं, त्यामुळे गावात समदे खुश आहे. तरी बी गावात लई समस्या आहेत, पण देवे आता आपल्या समद्या समस्या सोडवल अशी लोकांना आशा आहे. अगं पर समद्या गावाचा देवीवर एवढा विश्वास आहे, पण प्रल्हादच्या घरच्यांना एवढा राग का आहे देवीवर? खरं तर त्यांच्या बाबतीत जे झालं ते समद्या गावांनी सहन केलं. ज्या दिवशी तुळजाई गाव सोडून गेली त्या दिवसापासून गावात काहीच चांगलं घडलं नाही. असुर मध्ये मध्ये गावावर हल्ला करत होते आणि अशातच गावावर असुरांचा मोठा हल्ला झाला. या हल्ल्याच्या वेळी मानकोजी काका गावाबाहेर गेले होते, त्यामुळे त्यांचा परिवार घरात एकटाच होता. माई, तुम्ही आणि प्रल्हाद बाजे खाली लपा. अगं पण तू कुठे निघालीस? दारावर असुर आहे, ते तुला सोडणार नाही. त्यांना बाहेर कोणी बळी मिळालं नाही तर ते घरात येतील आणि घरातील समद्यांना मारून टाकतील. प्रल्हादला मला कुठल्याही परिस्थितीत वाचवायचंय. मी त्याला काही होऊ देणार नाही. आई, तू जाऊ नकोस ना, जाऊ नकोस ना तू. आई, हो रे बाळा, सगळं ठीक होईल. तू काळजी नको करू. तू लप जा बघू. माई, तुम्ही त्याला घेऊन लपा. तुम्ही माझी काळजी करू नका. तुळजाई हाय. हाय तर मग येत का नाही ती तुळजाई? आपली अशी अवस्था करून गेली. या सांगते ती नाही येणार, त्या कधीच नाही येणार ती. आता काही बोलाय नको, माझं ऐका. तुम्ही जाऊन लपा, मी बघते. दार उघडा एवढा वेळ का लावलास? या घरात एकटीच आहे, माझ्या बिगर घरात कोणीच नाही. आई, आजी बघ ना, आईला घेऊन गेले. प्रल्हादचे वडील परत आले तेव्हा त्यांनी तुळजाईलाच दोष दिला. तेव्हापासून त्यांचा तुळजाईवर राग आहे. त्या दिवशी मी माझी आई आणि माझी दृष्टी सुद्धा गमावली होती. होय. हे बघ, थोडे तांदूळ आहेत घरात, मी पेज बनवती, तुम्ही दोघं खावा. अगं नाही, मला भूक नाही. प्रल्हादसाठी कर, त्याला खायला दे. काय झालं देवी? आपण एवढे चिंतेत का दिसत आहात? तुम्हाला माहित नाही का स्वामी, आम्ही इथे नसताना गावावर अनेक संकट आली. आमच्या भोळ्या भाबड्या लेकरांवर अनेक अत्याचार झाले. त्यांचं दायित्व प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आमच्यावरच आहे. जगदंबा लहान असताना तिच्या आग्रहामुळे आम्ही जास्त काळ भिंगार गावात राहिलो. वेळीच चिंचपुरात आलो असतो तर कदाचित हा अनर्थ टाळता आला असता. इथे घडणाऱ्या सर्व दुर्दैवी घटनांसाठी आपण स्वतःला दोषी मानू नका देवी. आपण इथे नसताना जे घडलं त्याचे दायित्व आपल्यावर कसे येईल? जे घडलं त्याला प्राक्तन म्हणता येईल हवं तर, आणि त्याला टाळणं हे कोणालाही शक्य नाही.
ह्या लहानग्या ओवीने जे जाणलं ते मोठ्या माणकोजी आणि माई अक्कालाही जाणता आलं नाही. त्यामुळे आपण त्यांचं ऐकून स्वतःला दोषी मानू नका देवी. जे घडून गेलं त्यावर दुःख करण्यापेक्षा पुढे काय करायला हवं ह्याचा विचार करावा. आम्ही त्याचा विचार केलाय स्वामी. जे नियतीमुळे चुकले ते आम्ही सुधरवणार. त्यांच्या मनात भक्तीची ज्योत आम्ही पेटवणार. आदिशक्तींनी दिलेलं अग्निदिव्य हे प्रल्हादच्या रूपाने अविरत चालणारे अग्निहोत्र बनणार. आता या अंगासुराची गुहा कुठे असणार? कुठं बी दिसत नाही. अजून किती चालायला लागणार मला? काय काय ना बाजीराव, पार गामटा निघाल की. आता या अंगासुराची गुहा कुठं सापडायची ती? या दैत्य गुरु शुक्राचार्यांनी शुंभराणीने भलत्याच संकटात टाकल्या. पण थांबून तर नाही चालायचं. जाया तर लागणार. चला पुढं बघू. अगं आया, दिसली बाबा एकदाच्या अंगासुराची गुहा. लईच मोठी आहे आणि अंधार बी दिसतोय. चला काय काय हात शिरूया? नग नग. पर त्या शुक्राचार्याच्या शिष्याने तर सांगितलं आहे त्यानं आत्ताच एक आसूर खाल्ला आहे. मला कसं खाईल? चल. पण खाल्ल्यावर नाही, मला त्याचं अन्न नाही बनायचंय. परत त्या शुंभराणीची योजना फसल्यावर काय करायचं? नबाजी लय विचार करतो आहेस. नबाजीराव, जास्त विचार करायला वेळ नाही. चल. अंगासूर, आय आय आय, लईच मोठी दिसते आहे गुहा. काय काय अंगासूर? हे अंगासुरा, अंगासूर रे. माझ्या परवानगी शिवार इथे येऊन माझी झोप ओढण्याची कोणी हिंमत केली? कोण रे? मी ते
कोण आहेस तू? अहो मी ते कोणी का असेनास, इथे आलास ते बरं झालं. मला भूक लागलीच होती. आता ऐकताच तावडीत सापडलास तू. नवाजीराव, अहो त्या शिष्याने तर सांगितलं आहे याने आत्ताच एक आसूर खाल्ला, परत त्याला भूक लागली. मला आत्ताच नाही मरायचंय. अहो ते मला भूक लागली असताना जास्त बोलायला लावू नकोस. हुकवलं बघा. परत जाऊ, एकदा वाचलो. त्या अंगासुराने तुला खाऊ नये म्हणून सगळ्यात सोपा उपाय आहे. तुला जी कला अवगत आहे त्याचा तू वापर कर. कुठली कला हो? अरे नभाजी, तू कोणतंही रूप धारण करू शकतोस ना. हे बघ, तुला मिळालेली ही एक विशेष शक्ती आहे. या शक्तीचा वापर करून तू रूपांतर कर. कुणाचं रूप घेऊ? प्रल्हाद, इथे ये. लई त्रास झाला का रे? लई दुखतंय का? काय रे, काय बघतोस? काल तुम्ही माझ्यासाठी निखाऱ्यांमध्ये हात घातलात. तुम्हाला काय त्रास तर झाला नाही ना हे बघतोय. कायम दुसऱ्याचा विचार करतोस. म्या तुला विचारलं काही लागलं का, तरी बी काही सांगत नाहीस. काय रे प्रल्हाद, या ताईंना ओळखतो भाई तू? ही माझ्या घरी राहते सध्या, मैत्रीण आहे माझी. तू बी माझा मित्र होशील का? होईल की. तुझं नाव काय? तुळजा. हो का? मला बी माहित नव्हतं. तुझं नाव तर अगदी तुळजाईसारखंच आहे ग. पर मग तुला हाक कशी मारायची ग? माझ्या नावानंच हाक मार की. मी मोठी आहे तरी मी तुमची मैत्रीण आहे ना. व तिचं ठीक आहे, पण मी या नावाने हाक मारू नाही शकत. मी आजीला वचन दिले की मी हे नाव कधीच घेणार नाही. हे देवीचं नाव आहे ना, मग काय करायचं? मग काय म्हणायचं हिला?